श्री स्वामी समर्थ. सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. उद्या आहे रंगपंचमी. तर रंगपंचमी हा फक्त रंग खेळण्याचा सण नाही. हा दिवस आनंद, प्रेम आणि भक्तीचा दिवस आहे. असे म्हणतात की या दिवशी जर आपण श्रद्धेने देवाची सेवा केली तर आपल्या आयुष्यातील नकारात्मकता दूर होते आणि जीवनात नवीन रंग भरले जातात. आणि जर ही सेवा स्वामी समर्थांच्या नावाने केली तर स्वामींची कृपा आपल्या जीवनावर नक्की होते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की रंगपंचमीला करायची स्वामी समर्थांची सेवा कोणती आहे, स्वामींची एक खरी आणि चमत्कारिक कथा आणि असा एक सोपा उपाय जो केल्यावर तुमच्या आयुष्यात आनंदाचे रंग तुम्ही भरू शकता. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. रंगपंचमी हा सण सांगतो की आपल्या आयुष्यातील द्वेष, राग आणि नकारात्मकता यांना दूर करून प्रेम आणि आनंद स्वीकारावा. जसे रंग एकमेकांमध्ये मिसळतात तसेच माणसांनीही एकमेकाशी प्रेमाने वागावे. स्वामी समर्थ नेहमी सांगायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा संदेश फक्त शब्द नाही तर हा भक्तांच्या आयुष्याला आधार देणारा मंत्र आहे. तर रंगपंचमीच्या दिवशी स्वामी समर्थांची कोणती सेवा करायची आहे? तर रंगपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे, स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत, घरात स्वामी समर्थांची फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यांच्यासमोर दिवा लावायचा आहे. यानंतर एक छोटासा ताट तयार करायचा आहे. त्या ताटात गुलाल, फुले, अगरबत्ती, साखर आणि किंवा खडीसाखर स्वामींच्या फोटोसमोर गुलाल अर्पण करायचा आहे. मग मनापासून हे वाक्य बोलायचं आहे, श्री स्वामी समर्थ, माझ्या आयुष्यात आनंदाचे रंग भरा आणि माझ्या कुटुंबावर तुमची कृपा ठेवा. यानंतर 11 वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपायचा आहे. असे केल्यावर तुमच्या मनात शांतता येईल. स्वामी समर्थांची एक चमत्कारिक कथा आहे. ही कथा आहे एका गरीब शेतकऱ्याची. तो शेतकरी अक्कलकोट जवळच्या गावात राहत होता. त्याचे आयुष्य खूप कठीण होते. पाऊस पडत नव्हता, शेतीत काहीच उत्पन्न येत नव्हते, घरात पैसे नव्हते आणि कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर होती. तो खूप चिंतेत होता. एके दिवशी गावातील एका वृद्ध माणसाने त्याला सांगितले, तू अक्कलकोटला जा आणि स्वामी समर्थांचे दर्शन घे. त्या शेतकऱ्याने दुसऱ्याच दिवशी अक्कलकोटला जाण्याचा निर्णय घेतला. तो दिवसभर चालत स्वामींच्या मठात पोहोचला. स्वामी समर्थ त्यावेळी एका झाडाखाली बसले होते. शेतकरी त्यांच्या पाया पडला आणि रडू लागला. त्यानंतर तो म्हणाला, स्वामी, माझ्या आयुष्यात खूप दुःख आहे. स्वामी शांतपणे त्याच्याकडे पाहत होते. थोड्या वेळाने स्वामी म्हणाले, जा, चिंता करू नकोस. शेतकरी थोडा गोंधळला. त्याला वाटले स्वामी काही उपाय सांगतील, पण स्वामी फक्त हसले. तो घरी परतला. काही दिवसांनी रंगपंचमी आली. त्या दिवशी शेतकरी सकाळी उठला. त्याला अचानक स्वामींचे शब्द आठवले, चिंता करू नकोस. त्याने घरात स्वामींच्या फोटोसमोर गुलाल अर्पण केला आणि मनापासून प्रार्थना केली. तो म्हणाला, स्वामी, माझ्या आयुष्यातही आनंदाचे रंग भरा. त्या वर्षी अचानक पाऊस चांगला पडला. शेतात भरघोस पीक आले. त्याच्या घरात सुख आणि समाधान आले. तो शेतकरी पुन्हा अक्कलकोटला गेला. स्वामी समर्थांच्या पाया पडून म्हणाला, स्वामी, तुमच्या कृपेने माझे आयुष्य बदलले. स्वामी फक्त हसले. ही कथा आपल्याला काय सांगते? जर आपण श्रद्धेने स्वामी समर्थांची सेवा केली तर स्वामी आपली साथ कधीच सोडत नाहीत. स्वामी समर्थ म्हणायचे, मी भक्ताच्या हाकेला धावून येतो. रंगपंचमीच्या दिवशी
हा एक छोटासा खास उपाय आहे. हा जर उपाय केलो तर तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. एक कागद घ्यायचा आहे, त्यावर तुमची इच्छा लिहायची आहे आणि तो कागद स्वामी समर्थांच्या फोटोसमोर ठेवायचा आहे आणि 21 वेळा श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे. मग तो कागद तुमच्या देवघरात ठेवायचा. असे म्हणतात की मनापासून केलेली प्रार्थना स्वामी नक्की ऐकतात. रंगपंचमी हा फक्त रंगाचा सण नाही, हा सण आहे आनंदाचा, भक्तीचा आणि विश्वासाचा. जर तुम्ही श्रद्धेने स्वामी समर्थांची सेवा केली तर स्वामी तुमच्या आयुष्यात नक्कीच आनंदाचे रंग भरतील. म्हणूनच आजपासून नेहमी म्हणा, श्री स्वामी समर्थ. रंगपंचमी विशेष. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या काळात एक व्यापारी राहत होता. तो खूप मेहनती होता, पण त्याच्या आयुष्यात सतत अडचणी येत होत्या. व्यवसायात तोटा होत होता, घरात भांडणे होत होती. त्याला वाटू लागले की त्याचे नशीबच खराब आहे. पण एक दिवस त्याने ठरवले की आता तो स्वामी समर्थाकडे जाऊन मदत मागेल. तो अक्कलकोटला गेला आणि स्वामींच्या दर्शनासाठी मठात पोहोचला. स्वामी त्यावेळी शांत बसलेले होते. त्यांच्या आजूबाजूला अनेक भक्त बसले होते. तो व्यापारी स्वामींच्या जवळ गेला आणि नमस्कार केला. त्याच्या डोळ्यात पाणी आले होते. तो म्हणाला, स्वामी, मी खूप प्रयत्न करतो, पण मला यश मिळत नाही. माझ्या आयुष्यात आनंद का नाही? स्वामी समर्थ त्याच्याकडे काही क्षण शांतपणे पाहत राहिले. नंतर स्वामी म्हणाले, तू रोज सकाळी देवाचे नाव घेतोस का? व्यापारी थोडा गोंधळला. तो म्हणाला, स्वामी, मी कामात इतका व्यस्त असतो की देवाची फारशी आठवण होत नाही. स्वामी समर्थ हलके हसले आणि म्हणाले, देवाला विसरून सुख कसे मिळेल? हे ऐकून व्यापाऱ्याला त्याची चूक समजली. स्वामींचा छोटा पण मोठा संदेश. स्वामी म्हणाले, दररोज सकाळी 21 वेळा माझे नाव घे आणि कोणालाही दुखवू नकोस. व्यापाराने स्वामींचे शब्द मनापासून ऐकले. तो घरी परतला. दुसऱ्या दिवसापासून त्याने स्वामी समर्थांचा मंत्र जपायला सुरुवात केली. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तो रोज सकाळी आणि संध्याकाळी हा मंत्र म्हणू लागला. जीवनात त्यानंतर काही बदल झाले. काही दिवसांनी त्याला जाणवले की त्याच्या आयुष्यात बदल होत आहेत. त्याचे मन शांत होऊ लागले आहे. घरातील भांडणे कमी झालेली आहेत. व्यवसायातही हळूहळू सुधारणा होऊ लागली आहे. काही महिन्यातच त्याचा व्यवसाय पुन्हा चालू लागला. तो खूप आनंदी झाला. तो पुन्हा अक्कलकोटला गेला आणि स्वामी समर्थांना नमस्कार करून म्हणाला, स्वामी, तुमच्या कृपेने माझे आयुष्य बदलले. स्वामी फक्त हसले आणि म्हणाले, श्रद्धा ठेव. रंगपंचमीच्या दिवशी तुम्ही एक छोटी सेवा करू शकता. या दिवशी कोणत्याही गरजू व्यक्तीला मदत करायची आहे. एखाद्या गरीब व्यक्तीला अन्न द्यायचं आहे. एखाद्या मंदिरात फुले दान करायची आहेत किंवा पक्ष्यांना पाणी ठेवायचं आहे. असे केल्यावर मनात समाधान येते. स्वामी समर्थ म्हणायचे, सेवा हीच खरी पूजा आहे. रंगपंचमी आपल्याला काय शिकवते? आपल्याला शिकवते की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी आशा सोडू नये. जसे पांढऱ्या कागदावर रंग टाकल्यावर तो सुंदर दिसतो, तसेच श्रद्धा आणि भक्तीने जीवन सुंदर होते. स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा संदेश लाखो भक्तांच्या आयुष्याला आधार देतो. आजही अनेक भक्त सांगतात, स्वामी समर्थांची प्रार्थना केल्यावर त्यांना संकटातून मार्ग मिळालेला आहे. या दिवशी हा मंत्र नक्की म्हणा, श्री स्वामी समर्थ. हा मंत्र
जितका जास्त मंत्र जपला तितकी मनाला शांतता मिळते. जीवनात कधी अंधार येतो, अडचणी येतात, पण जर आपल्या मनात श्रद्धा असेल तर त्या अडचणीवर मात करता येते. स्वामी समर्थांचे नाव हे भक्तासाठी आशेचा दिवा आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कधीच सोडत नाहीत. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवणे आवश्यक आहे. जर तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ इतर भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण.